चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वजणी तयार आहे? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपल्या इथे फाल्गुन पौर्णिमेचा कार्यक्रम आपण आज साजरा करणार आहोत. त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि उपस्थित धर्मचारी मित्र सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी आपले जे प्रवचनकार आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी आदर्शाची पूजा करावी. सुरुवात करा. रजनीकांत, कोमल आणि प्रज्ञा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. त्रिशरण पंचशील चालू करूया. सर्वांनी हात जोडा आणि डोळे मिटा. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धिस्स. नमो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धिस्स. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धिस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि
संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अहिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. विधायक पंचशील मी पुढे म्हणणार आहे, तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करते. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करते. शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करते. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करते. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करते. बुद्धपूजा. वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयेमि बुद्धं कुसुमेन नेनं पूयेन वेत्तेन ददामि मोक्षं पूपं निरायति यथा इदं मे कायोगतायाति न्यासभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुभवा धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुद्वीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्भे सभे बुद्धस्य बिम्बे सकलदसदिशे केशलोमादिधातु वन्दे सभे विबुधं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वठानेषु पठितं सारलिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. आज आपण आरामासाठी ध्यान
करणार आहोत तर नवीन किती लोक आहेत थोडंसं म्हणजे मला सर्वांना माहिती आहे आणासाठी ध्यान कसं करायचं आहे ते शांती आपलं ठेवायचं. तर आज आपण आणासाठी ध्यान घेणार आहोत. तर त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट ही करायची आहे ध्यानाचा आनंद घेता येईल. आपण फक्त 20 मिनिटच करणार आहोत पण मोबाईल सायलेंट करणार काढ चालेल का माणसं 20 मिनिटं ध्यान करायचं आहे. त्यासाठी आपण आपली बैठक व्यवस्थित करून घ्या. स्वतःच्या शरीराला छान रिलॅक्स वाटेल या पद्धतीने बसा. ज्यांचे क्रॉस लेग असतील चेअरवर बसले आपण पण पाय आपण क्रॉस केलेले आहेत त्यांनी आधी ते क्रॉस पाय काढा. बॉडी लँग्वेजनुसार नवीन गोष्ट शिकताना कधीच हात पाय क्रॉस नाही करायचे. स्ट्रेट ठेवा. ओके. अगदी सुरुवातीला मी 2-3 मिनिटांसाठी थोडंसं तुमचं बॉडी जी आहे ती थोडीशी रिलॅक्स करायला सांगेल. ही सूचना त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे आणि नंतर आपण 3-3 मिनिटांसाठी एक पायरी अशी 4 पायऱ्यांमध्ये ध्यान घेणार आहोत. तर आपण सुरुवात करत आहोत. सर्वांनी छान रिलॅक्स बसून घ्या. हळूवारपणे डोळे बंद करा. आवाज येतोय क्लिअर? हळूवारपणे डोळे बंद करून घ्यायचे. संपूर्ण लक्ष स्वतःच्या श्वासांकडे द्यायचं आहे. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे आणि हा प्रत्येक श्वास जो आत येत आहे तो एक पॉझिटिव्हिटी घेऊन तुमच्या आतमध्ये जात आहे. कारण आपण इथे सुंदर अशा नदीघरात बुद्धांसमोर बसलेलो आहोत आणि या देहामधली जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती पॉझिटिव्हिटी तुमच्या आतमध्ये येत आहे. आणि जो श्वास तुम्ही बाहेर सोडत आहात बाहेर पडणारा प्रत्येक श्वास तुमच्यामधली जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा जो काही थकवा आहे तो बाहेर सोडत आहे. संपूर्ण लक्ष तुमच्या तळपायांकडे न्यायचं आहे. अगदी काही क्षणांमध्ये आपण बॉडी थोडीशी रिलॅक्स करून घेऊया. संपूर्ण लक्ष तळपायांकडे न्यायचं आहे आणि पहा तुमच्या तळपायांचा सर्व जो काही स्ट्रेस आहे थकवा आहे तो तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे. श्वास आत घ्यायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे आणि तुमचे तळपाय रिलॅक्स होत आहे. तळपायांची बोटे रिलॅक्स होत आहे. संपूर्ण लक्ष तुमच्या पोटांकडे आणा आणि थोडंसं आपण जे पाहून घ्यायचे आहे पोटात थोडंसं आतमध्ये खेचून घ्यायचे आहे. स्ट्रेच आणि हळूवारपणे तुमच्या पोटऱ्या रिलॅक्स होत आहे. जो काही स्ट्रेस आहे वेगवेगळ्या ठिकाणावर आपण आलेलो आहोत एखाद्याचा जो काही थकवा ताण होण्याचा त्रास तो सर्व इथे रिलीज होतोय. पोटऱ्या रिलॅक्स होत आहेत. लक्ष गुडघ्यांकडे आणा. गुडघे थोडेसे आतमध्ये खेचून घ्या. स्ट्रेच आणि हळूवारपणे गुडघे रिलॅक्स करायचे आहे. रिलॅक्स. लक्ष मांड्यांमध्ये आणायचं आहे. तुमच्या दोन्ही मांड्या थोडेसे खेचून घ्यायचे आहेत. स्ट्रेच आणि हळूवारपणे रिलॅक्स करायचे. सर्व स्नायू सैल सोडायचे आहेत. रिलॅक्स. संपूर्ण लक्ष स्टमकमध्ये आणायचे, पोटामध्ये आणायचे. पोटातील सर्व स्नायू थोडेसे खेचून घ्यायचे. स्ट्रेच आणि पोटाचा संपूर्ण भाग पोटातील सर्व अवयव रिलॅक्स होत आहे. रिलॅक्स. लक्ष चेस्टमध्ये आणायचे. छातीकडे लक्ष आणा. तुमची संपूर्ण चेस्ट तुमचं हृदय फुफ्फुसे थोडेसे हलकेसे खेचून घ्या. स्ट्रेच आणि हळूवारपणे रिलॅक्स करा. सोडून द्या. आता बॉडी खूप छान आता रिलॅक्स होत चालली आहे. शिथिल होत चाललेली आहे. लक्ष तुमच्या खांद्यांकडे आणायचं आहे. दोन्ही खांदे तुमचे दोन्ही हात हाताची बोटे तळवे थोडंसं हलकंसं खेचून घ्यायचं आहे. स्ट्रेच आणि हळूवारपणे पुन्हा एकदा रिलॅक्स करा. रिलॅक्स. लक्ष चेहऱ्याकडे आणायचं आहे. तुमचा संपूर्ण चेहरा हळूवारपणे थोडासा आतमध्ये
खेचून घ्यायचा आहे. संपूर्ण चेहरा, चेहऱ्यावरील सर्व अवयव थोडेसे खेचून घ्या. स्ट्रेच आणि हळूवारपणे सर्व अवयव रिलॅक्स होत आहे. रिलॅक्स. लक्ष मेंदूकडे न्यायचे. डावा मेंदू, उजवा मेंदू, डोक्याचा मागील भाग आणि तुमचा माथा या आपल्या मेंदूमधील सर्व पेशी थोड्याशा खेचून घ्यायच्या आहेत. स्ट्रेच आणि हळूवारपणे संपूर्ण मेंदूतील सर्व पेशी इमॅजिन करायचे रिलॅक्स होत आहेत. शरीर सोडायचे. परत आता हेड टू टो संपूर्ण शरीर आपलं अतिशय रिलॅक्स झालेलं आहे, हलका झालेला आहे आणि आपण मेडिटेशन करण्यासाठी तयार झालेलो आहोत. तर मेडिटेशनची पहिली पायरी आपल्याला करायची आहे. 3 मिनिटांसाठी आपण पहिली पायरी करत आहोत. श्वास आत घ्यायचा आहे आणि हळूवारपणे आपले पोट सोडायचं आहे आणि अनुकूल उघडायचा आहे. 1 आनापानसती दुसरी पायरी. आता एक सुंदर असं ध्यान त्यांनी लीड केलेलं आहे. आपल्याला शारीरिक आणि मानसिकरित्या शांत केलेलं आहे. आपण आपल्या खूप शांत झालेलो आहोत आणि पुढचे जे काही कार्यक्रम आहे ते आपण अशा शांततेने ग्रहण करणार आहोत. तर आज फाल्गुन पौर्णिमा. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी कपिलवस्तूमध्ये बुद्धांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालेलं होतं तेव्हा त्यांनी याच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आगमन झालेला आहे आणि तिथे तो आनंद सोहळा तिथे होत आहे. तसा सोहळा आपण आपल्या विहारामध्ये करत आहोत. आपल्या विहारात पण बुद्ध आलेले आहेत त्याची आपण कल्पना करूया आणि तो तशा रीतीने आपण तो ग्रहण करूया. आणि याच दिवशी दुसरी एक घटना घडलेली आहे की त्यांचे पुत्र राहुल यांना सुद्धा त्यांनी धम्मदीक्षा दिलेली आहे आणि नंद जो आहे त्यांना पण धम्मदीक्षा दिलेली आहे. तर सविस्तर आपण काय या फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी काय काय घडलेलं आहे तर आपण सविस्तर प्रवचनातून ऐकणारच आहोत. तर सर्वप्रथम मी माझ्या मैत्रिणीचे खूप खूप स्वागत करते आणि त्यांना एक अमृतधारिणी यांना मी विनंती करते की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आज पौर्णिमेनिमित्त आपल्याला जे प्रवचनकार लाभलेले आहेत त्यांचा छोटासा परिचय करून देण्याची विनंती करते मी ज्योतिताई दातार यांना.
फाल्गुन पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज जो आपला कार्यक्रम झालेला आहे फाल्गुन पौर्णिमेचा, तर त्याचे आभार प्रदर्शन करताना आज सर्वप्रथम तर आपले जे असं पूजास्थान तयार केलेलं आहे इथे, त्या सर्व टीमचं मी आभार मानते. त्यानंतर आपले सूत्रसंचालक आहेत तर त्यांचा परिचय करून दिलेला आहे, त्यांचे मी आभार मानते. जे आपल्या होत्या रजनीताई, कोमलताई, त्यांचे खूप खूप पुण्यनमोदन करते. केलेलं आहे ज्योतिदाताताई यांनी जे त्यांच्याविषयी त्यांचे गुण सगळे आपल्याला सांगितले, तेही त्यांनी खूप म्हणजे त्यांच्यातल्या सगळ्या गुणांचं त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला फाल्गुन पौर्णिमेचा हा इतका छानपणे त्याविषयी त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. बाबासाहेब जर बाबासाहेब नसते तर माणूस तळागाळातच राहिला असता. जर बाबासाहेब नसते तर चौदार तळे आणि काळाराम मंदिर सत्याग्रह झाला नसता. पशुसम वागणूक होती तेव्हा पाणी पिण्यासही मुभा नव्हती. पशुसम वागणूक होती तेव्हा पाणी पिण्यासही मुभा नव्हती. माणसाचं तर सोडा, पण सावलीचाही विंटाळ होत होता. सगळीकडे विषमता नुसती फणा काढून उभीच होती. सर्वसामान्यांना तर सोडाच. जातीयतेची झळ बाबासाहेबांना सुद्धा सहन करावी लागली होती. उच्च शिक्षणाने बाबासाहेब प्रकांड पंडित झाले. राज्यघटना लिहून त्यांनी तुम्हा आम्हास उपकृत केले. स्त्रियांना तर सोडाच, तुम्हा आम्हास शूद्र लेखले गेले. राज्यघटना लिहून सर्वांना त्यांनी समान अधिकार दिले. जर बाबासाहेब नसते तर शूद्रच राहिला असता. जर बाबासाहेब नसते तर शूद्रच राहिला असता. जर बाबासाहेब नसते तर प्रकाशाचा अर्थ कळला नसता. जर बाबासाहेब नसते तर समाज गुलामच राहिला असता. जर बाबासाहेब नसते तर समाज गुलामच राहिला असता. जर बाबासाहेब नसते तर आपल्याला बुद्ध धम्म मिळाला नसता. आपल्याला बुद्ध धम्म मिळाला नसता. थँक्यू बाबासाहेब. भर लागला दागिन्याने कधी ना भर लागला. रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा. रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा. रमाई आशा ती नाही कसली, नाही नडलेली दिसली. गरिबीच्या संसारी कधी ती नाही रुसली. आशा ती नाही कसली, नाही नटलेली दिसली. गरिबीच्या संसारी कधी ती नाही रुसली. केवढा शांत स्वभाव तो जगा वेगळा. केवढा शांत स्वभाव तो जगा वेगळा. रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा. रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा. रमाई दुःख झेलीत आली कधी अस्मित प्याली. नाही हरणार मी ग गरिबीला म्हणाली. दुःख झेलीत आली कधी अस्मित प्याली. नाही हरणार मी ग गरिबीला म्हणाली. लागल्या त्या किती तर उन्हाच्या झळा. लागल्या त्या किती तर उन्हाच्या झळा. रमाई लाविते
रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा रमाई काय वर्तन हे राणी नावे ठेवील का कोणी श्रेष्ठ त्या विद्वानाची गुणी ती अर्धांगिनी काय वर्तन हे राणी नावे ठेवील का कोणी श्रेष्ठ त्या विद्वानाची गुणी ती अर्धांगिनी प्रज्ञा करुणेचा केवळा होता लळा प्रज्ञा करुणेचा केवळा होता लळा रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा रमाई मिळाली भीमरावांना शील सौंदर्य राणी पती सेवेस झाली किती वेडी दिवाणी मिळाली भीमरावांना शील ती सौंदर्य राणी पती सेवेस झाली किती वेडी दिवाणी दत्ता सप काळकुळांचा फुलवला मळा दत्ता सप काळकुळांचा फुलवला मळा रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा दागिन्याने कधी ना भर लागला दागिन्याने कधी ना भर लागला रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा रमाई लाविते नेमाने कुंकवाचा टिळा रमाई